राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आपलं एक स्वर शार्वी नावाचं युट्यूब चॅनल होतं. त्या चॅनलवर तुमचं प्रेम आणि प्रतिसाद भरभरून मिळत होता. पण माझ्या आयुष्यात अशा मध्येच काहीतरी घटना घडून गेल्या आणि चॅनल मला थोडंसं स्टॉप करावं लागलं. पण आज भावा बहिणीच्या नात्याचा प्रेमाचा दिवस आहे आणि आजपासून चॅनलला नवीन सुरुवात करावी परत त्याच असं मला वाटलं आणि म्हणून मी परत आजपासून त्या चॅनलला सुरुवात करतेय. पहिल्यासारखाच तुमचं आमच्यावर विश्वास प्रेम असू द्या. आमच्या गाण्याला तुमची तशीच प्रतिसाद असू द्या. तुम्ही भरभरून प्रेम द्या आमच्या गाण्यांना आणि आजपासून तुम्हाला रेग्युलर माझे युट्यूबचे व्हिडिओ पाहायला भेटतील. नवीन नवीन गाणी ऐकायला भेटतील. तर तुम्हाला काय झालं किंवा चॅनल बंद का ठेवलं होतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला त्याचं कारण सांगेल. पण आज आहे आणि सगळ्यात महत्वाचं सर्व दादांना रक्षाबंधनच्या खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून. आणि आज आहे रक्षाबंधन, बहीण भावाच्या नात्याचा प्रेमाचा दिवस. म्हणतात की महाभारतात असं सांगितलं जातं की जेव्हा कृष्णाच्या बोटाला जखम झाली होती तेव्हा द्रौपदीने म्हणे आपल्या भरजरी पितांबराचा एक चिंदी काढून कृष्णाच्या बोटाला ती गुंडाळली होती. म्हणून तेव्हापासून महाभारतात असं सांगितलं जातं की तेव्हा त्या दोघांच्या प्रेमाचा एक दिवस म्हणून हा रक्षाबंधन दिवस महाभारतापासून साजरा केला जातो. तसंच आपण सुद्धा लहानपणापासून खूप आठवणी आपल्या बहीण भावांच्या एकमेकांसोबत असतात. छोटे छोटे क्षण आपण एकमेकांसोबत जगलेले असतात आणि तोच दिवस, तेच नातं, प्रेम, विश्वास, आपुलकी, जिव्हाळा या सगळ्यांनी भरून पावलेलं असतं. आणि बहिणीला काय हवं असतं हो? एक भावाचं प्रेम हेच तिच्यासाठी सर्वात मोठं गिफ्ट किंवा सर्वात मौल्यवान दागिना असतो. आणि ती नेहमी म्हणतात ना, आईच्या जाग्यावर बहीण असते. आई गेल्यानंतर आईसारखीच माया करणारी ही बहीण असते. ती लहान असू द्या किंवा मोठी. ज्ञानेश्वरांची मुक्ताई लहान होती पण त्यांची आई झाली. तसंच आपल्या बहिणी सुद्धा आपल्यावर भरभरून प्रेम करत असतात. जर कोणाचे भावा बहिणींचे रुसवे फुगवे असतील, भांडण तंटे असतील तर ते मिटवून टाका आणि गुण्या गोविंदाने एकमेकांशी बोला. कारण ज्याला भाऊ नाही त्याला विचारा काय असतं, त्या ताईंना विचारा भाऊ काय असतो, किंवा ज्या भावाला बहीण नाही त्या दादांना विचारा की बहीण म्हणजे काय असते. त्याच्यामुळे तुमच्याकडे आहे तर तो अनमोल ठेवा, तुम्ही जपून ठेवा. चला तर मग असंच एक छोटंसं छानसं गीत आपण आज ऐकू, रक्षाबंधन स्पेशल. तुम्हाला गीत कसं वाटलं हे नंतर मला कमेंट करून सांगाच. आणि ऐकूया तर आता आपलं आजपासूनचं नवीन एक गीत. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, भरजरी फाडून शेला, भरजरी फाडून शेला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, बघून तिचा तो भाव अलौकिक, मनी कृष्णाच्या दाटे कौतुक, करपाटीवर पडला अपसुक, करपाटीवर पडला अपसुक, प्रसन्न माधव झाला, प्रसन्न माधव झाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला, चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला. माझ्या सर्व दादांना पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि गाणं कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. राम कृष्ण हरी.